नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मागील व्हिडिओमध्ये तुमची खूप जास्त रिक्वेस्ट येत होती मुळीच नव्हतं रे काना माझ्या मनात या गाण्याच्या ट्युटोरियलसाठी। तर मोबाईल पियानोवर या गाण्याला आपण वाजवणं शिकूयात। या ॲप्लिकेशनचं नाव आहे वॉकबँड, जे तुम्हाला इझिली प्ले स्टोअरवर मिळून जाईल। तर आपलं जे गाणं आहे कसं वाजते, खूप छान। ठीक आहे ना, तर चला वन फिंगरने स्टेप बाय स्टेप या गाण्याला शिकूयात आपण। जे आपली गाण्याची पहिली लाईन आहे, मुळीच नव्हतं रे काना माझ्या मनात। मुळीच नव्हतं रे काना माझ्या मनात, मुळीच नव्हतं रे काना माझ्या मनात। तर चला स्लो मध्ये शिकूयात याला। तुझ्यासाठी 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 आले वनात रे काना रे, तुझ्यासाठी आले वनात। तर ही लाईन कशी वाजते, तुझ्यासाठी आले वनात रे काना रे, तुझ्यासाठी आले वनात। खूप छान। खूप छान। तर आता याच्यानंतर अंतरा येईल। अंतरा पण खूप साधा आणि सरळ आणि सोपी आहे। ठीक आहे, तर अंतरा कसा वाजेल आपला, तुझ्यासाठी सोडिले घरदार, तुझ्यासाठी सोडिला संसार, तुझ्यासाठी सोडिले घरदार, तुझ्यासाठी सोडिला संसार। कशी वाजते, तुझ्यासाठी सोडिले घरदार, तुझ्यासाठी सोडिला संसार। आता याच्यानंतर सेम लिरिक्स आहे पण मेलोडी चेंज आहे। तर कशी, ठीक आहे। तर याच्यानंतर सेम रिपीट होऊन आपली पहिली लाईन, तर आता सेम टू सेम आपलं जे गाणं आहे ते असंच सेम टू सेम वाजत राहील। त्याच्यानंतरचा जो अंतर आहे तो पण सेम टू सेम। तुम्हाला जर आवडेल तर तुम्ही जे टोन्स तुम्हाला आवडेल ते तुम्ही ठेवू शकता। सिम्पली मी ना क्लॅरिनेटवाली इथं ठेवलेली होती, स्टेनवे पियानोवाली पण खूप छान वाजते।
त्यानंतरचा जो अंतर आहे ना तो पण सेम टू सेम. तुझ्यासाठी केली एकादशी, तुझ्यासाठी राहिली उपवाशी. सेम टू सेम. ठीक आहे ना. तर आपलं जे गाणं आहे आता सेम टू सेम असंच वाजेल आणि याच्या नंतर पण ते सेम टू सेम आपली पहिली लाईन. तर आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. मित्रांनो जर या व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि चांगले जास्तीत जास्त व्ह्यूज आले तर मी तुम्हाला नोटेशन सहित पियानो ट्युटोरियल देत जाईल. आणि जर तुम्हाला कोणत्या गाण्याचे नोटेशन पाहिजे तर तुम्ही मला कमेंट करून कळू शकता, जेणेकरून मी तुमच्यासाठी त्या गाण्याचे नोटेशन फ्रीमध्येच प्रोव्हाइड करू शकेल. ठीक आहे. खूप जे असे गाणे असतात जे तुम्हाला आवडतात आणि स्वतःला काढता येत नाही आणि तुम्हाला त्या गाण्यांचे नोटेशन पाहिजेत असतात, तर ते पण मी मला वाटलं तर जे गाणे पॉप्युलर आहेत त्यांचे पियानो नोट्स पण सुद्धा तुम्हाला देऊ शकेल. कारण एक व्हिडिओ बनायला ना खूप मेहनत लागते, म्हणून तुम्ही जो हे व्हिडिओला रिस्पॉन्स देत जा, मला पण आवडेल आणि जेणेकरून मी तुमच्यासाठी आणखी चांगलं काम करू शकेल. तर मित्रांनो भेटूयात नवीन कोणत्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज कृपया करून सबस्क्राईब करा.